मित्रांनो, आपण बरेच वेळेस ऐकलेले असेल की मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करेल किंवा मानहानीची केस करेन. तर मित्रांनो, आपण अब्रू नुकसान म्हणजे काय किंवा मानहानीची केस म्हणजे काय आणि अब्रू नुकसानीची केस कधी लागू होती आणि जर एखाद्या व्यक्तीने अब्रू नुकसान केलेले असेल तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपण प्रथम पाहू अब्रू नुकसान म्हणजे काय. तर भारतीय दंड संहितेतील कलम 499 नुसार जो कोणी बोलण्यातून, लिहिण्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या दृश्य प्रदर्शनातून एखाद्या व्यक्तीच्या लौकिकाला बाधा पोहोचत असेल किंवा ती होत असेल किंवा तसे वाटण्याचे कारण असेल तर त्याला अब्रू नुकसान किंवा मानहानी झाली असे म्हटले जाते. परंतु एखाद्या आरोपामुळे ज्या व्यक्तीवर आरोप केला त्या व्यक्तीच्या बौद्धिक, नैतिक, लौकिकाला धक्का लागत असेल किंवा त्या व्यक्तीची जात किंवा व्यवसायावर भाष्य केले जात असेल किंवा त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होत असेल किंवा त्यांच्या व्यक्तीच्या शरीराबद्दल ते घृणास्पद आहे, अशा लोकांचा समज होत असेल तर मित्रांनो, अब्रू नुकसान आहे. आपण आत्ताच पाहिलं की अब्रू नुकसान कशाला म्हणतात, परंतु अब्रू नुकसान ही कधी लागू होत नाही किंवा त्याला काय अपवाद आहेत याबद्दलची माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अब्रू नुकसानीला 10 अपवाद दिलेले आहेत. नंबर 1, जर एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक हितासाठी एखाद्या व्यक्तीसंदर्भात सत्य गोष्टी बोलल्या असेल किंवा प्रकाशित करीत असेल तर मित्रांनो, ते अब्रू नुकसान होत नाही. त्यानंतर आहे नंबर 2चा अपवाद. जर एखाद्या सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी जे सहकारी सेवक म्हणून या सदरात मोडणाऱ्या लोकांबद्दल ज्यांच्या सार्वजनिक कामाच्या संदर्भात त्यांच्या भूमिकेबद्दल चांगले म्हटलेल्या गोष्टीही अब्रू नुकसान होत नाही. त्यानंतर 3 नंबरचा अपवाद आहे, एखाद्या सार्वजनिक कामाबद्दल एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाबद्दलही लोकसेवकाप्रमाणेच त्याला अपवाद आहे. त्यानंतर 4 नंबरचा अपवाद आहे, न्यायालयाच्या कारवाईत जे जे घडलं आहे त्याचं बहुतांश सत्य असा आढावा प्रकाशित करणंही अब्रू नुकसान होत नाही. म्हणजेच न्यायालयात एखाद्या खटल्यादरम्यान केलेले आरोप प्रत्यारोप प्रकाशित करणे हे अब्रू नुकसान होत नाही. त्यानंतर आहे 5 नंबरचा अपवाद, न्यायालयाने ज्यात निकाल दिलेला आहे अशा खटल्याच्या गुन्ह्याबद्दल किंवा त्यातले पक्षकार, साक्षीदार यांनी त्या खटल्यासंदर्भात जे विधान केले आहेत किंवा जी साक्ष दिलेली आहे त्याबद्दलची टिप्पणी करणे ही अब्रू नुकसान होत नाही. मित्रांनो, त्यानंतरचा आहे 6 नंबरचा अपवाद, लोकांपुढे सादर केलेल्या गोष्टी जसे सिनेमा, नाटक, तुम्हाला त्या गोष्टी आवडत नसेल तर तुम्ही त्यांच्या आशयाबद्दल, सादरीकरणाबद्दल सदहेतूतून बोलू शकता, पण त्यांच्याशी संबंधित लोकांच्या चरित्राबद्दल बोलणं म्हणजे मर्यादा ओलांडणे आहे. त्यानंतर 7 नंबरचा अपवाद आहे, जर ए हा बी या व्यक्तीपेक्षा वरिष्ठ अधिकारी आहे आणि एने बीला कामाबद्दल काही बोललं असेल तर ते अब्रू नुकसान होत नाही. त्यानंतर आहे 8 नंबरचा अपवाद, समजा एखाद्या व्यक्तीवर आपल्याला आरोप करायचा आहे तर त्याविषयी संबंधित ज्या व्यक्तीकडे अधिकार आहेत अशा व्यक्तीकडे जाऊन आरोप करणे ही अब्रू नुकसान होत नाही. मित्रांनो, त्यानंतर आहे 9 नंबरचा अपवाद, लोककल्याण किंवा स्वतःची किंवा इतरांची हित संबंधी जपण्यासाठी एखाद्या व्यक्तीवर सदहेतूने केलेले आरोप हे अब्रू नुकसान होत नाही. त्यानंतरचा शेवटचा 10 नंबरचा अपवाद आहे, एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी कोणत्याही प्रकारची सूचना किंवा दुसऱ्या व्यक्तीपासून सावधगिरीचा सल्ला देणं म्हणजे ही अब्रू नुकसान होत नाही किंवा मानहानीही होत नाही. मित्रांनो, आज आपण आत्ताच पाहिले की अब्रू नुकसान म्हणजे काय किंवा अब्रू नुकसानीला अपवाद काय आहेत. तर मित्रांनो, आता जर एखाद्या व्यक्तीने अब्रू नुकसान केलेले असेल तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. भारतीय दंड संहितेतील कलम 500 नुसार जो कोणी दुसऱ्या व्यक्तीची अब्रू नुकसान करेल तर त्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा दंडही लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात. मित्रांनो, आपण आत्ताच या व्हिडिओमधून पाहिलेलं आहे की अब्रू नुकसान म्हणजे काय किंवा त्या व्यक्तीला काय शिक्षा होऊ शकते, त्याला काय अपवाद आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.